काही गोष्टी सांगेन तर तुम्हाला शॉक लागणार आहे. आज आपण बाबा बोलतो वडिलांना. तुम्हाला माहितीये का बाबा हा मराठी वर्ड आहे. म्हणजे आपण आपण आपल्या- मराठीमध्ये वडीलच बोलतो. बाबांना बाबा बोलतो ना आपण घरी. हो. बाबा हा टर्किश वर्ड आहे, ओके. हा मराठी वर्ड नाहीये. जे खूप वर्ड आहेत. दवाखाना इज नॉट मराठी. हा, दवाखान्याचं मी ऐकलं. इट्स नॉट मराठी. इट्स नॉट. असे खूप सारे वर्ड आहेत जे आपण नॉर्मली बोलतो. आता पुण्यामध्ये कसबा पेठ आहे. हम्म. कसबा इज नॉट मराठी वर्ड, पण पुण्याची मेन सेंटर इज कसबा पेठ म्हणून नाव आहे. हो, पेठेत कसबा. कसबा बरोबर. म्हणजे आदिलशाही ऍडमिनिस्ट्रेशन नुसार सिटी किंवा कॅपिटल. ओके. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या इनडिरेक्ट पद्धतीने आज देखील आपल्या मराठी भाषेमध्ये पर्शियन आणि टर्किश शब्द आहेत. ह्याचं मेन कारण असं आहे की जेव्हा महाराजांच्या आधी ज्या शाळा होत्या 5 आणि मुघल यांनी पर्शियन आणि टर्किश भाषा ही घुसवून ठेवलेली ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये. ओके. तर त्यावेळी असं होतं की अंदाजे 75% जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्यवहार व्हायचा तो पर्शियन भाषेमध्ये व्हायचा. अच्छा, तर त्यामुळे मराठी भाषा न्यूट्रलाइज झाली कुठे ना कुठे. मराठी भाषा मागे पडून राहिली. तुम्हाला आश्चर्यचकित व्हाल, शहाजी राजेंची आणि जिजामातेंची जी राजमुद्रा आहे, आता शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे प्रतिप्रश्चंद लेख विश्ववंदिता शाह सुनो शिवसेशा मुद्राभद्राय राजे, ही संस्कृत भाषेत आहे. पण जिजामातेची आणि शहाजी राजेंची जी राजमुद्रा आहे ती पर्शियन भाषेमध्ये आहे. ओके. तर एवढी पर्शियन भाषा ही समाजात रुळली होती. मग याच्यावर उपाय म्हणून महाराजांनी राजव्यवहार कोश स्थापन केलेला.